प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील भाविक प्रसन्न झालेत। गेल्या 500 वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं। या मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी करण्यात आली। यानंतर सर्वांची उत्सुकता प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी ओढ लागली होती। दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशातील सर्वच सक्रिय भाजप कार्यकर्त्यांना प्रभू श्रीरामांच्या दर्शनाचा सोय पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली। कधी एकदा आपल्याला श्रीरामांचं दर्शन मिळेल अशी आशा कार्यकर्ते बाळगून होते। ही आशा शनिवारी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून सोलापुरातील जवळपास 1400 कार्यकर्त्यांना अयोध्या येथे दर्शनासाठी नेला। यामध्ये भाजपा महिला पुरुष कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्या नगरी पोहोचले। यावेळी त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। या ठिकाणाहून गेलेल्या सर्वच कार्यकर्त्यांची सोय चांगल्या पद्धतीने झाल्यानं तसेच प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची सोय मोफत केल्यानं सर्वच कार्यकर्ते खुश आहेत। याबाबत या ठिकाणी पोहोचलेले सामाजिक कार्यकर्ते दत्तू पोसा, श्रीनिवास पुरुड, बालाजी द्यावरकोंडा, अशोक भोईनाळ यांच्यासह अनेकांनी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जेवणाची व राहण्याची सोय केल्याबद्दल आभार मानले। सोलापुरातून हजारो रामभक्तांना घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदरणीय श्री सुभाषबापू देशमुख, जगन्नाथ देशमुख महाराज आणि आपले दादा जय सिद्धेश्वर महाराज यांच्याकडून सोलापूरकरांना घेऊन अयोध्यात पुण्यनगरीत आम्हाला दर्शन करण्याचं भाग्य मिळाल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। आणि आमचे भाग्य, आमचं नशीब आज पुढे आमचा जन्मांचा एक हे झालं। आम्हाला आमचं भाग्य मिळालं की आम्ही अयोध्येत येतो का नाही, 1 महिन्याच्या आत श्रीराम मंदिर निर्माण झालं। 1 महिन्याच्या आत आम्ही अयोध्याच्या नगरीत आलो। त्याबद्दल त्यांचं हार्दिक मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभारी आहे। आम्ही सोलापूरहून अयोध्या नगरीमध्ये नुकताच या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने चांगली सोयी या ठिकाणी केलेली आहे, राहण्याची व्यवस्था आणि आम्हाला पंडालमध्ये टेंटमध्ये अशा प्रकारे पलंग गादीची व्यवस्था करून दिलेली आहे राहण्यासाठी। खूप सुंदर आणि खूप स्वच्छ असं नियोजन या ठिकाणी माननीय आमचे लाडके आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अयोध्येचा हा आमचा प्रवास एकदम सुखरूप या ठिकाणी झालेला आहे। खूप सुंदर असं नियोजन आहे। आम्हाला कोणतीही अडथळा असं काहीच आलेलं नाही आहे। इतकं सुंदर नियोजन बापूंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालेलं आहे। तरी बापूंना प्रभू रामचंद्रांनी शुभ आशीष द्यावं अशी आमची सर्वांची कार्यकर्त्यांची शुभेच्छा आहेत। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आज रामलल्ला 22 तारखेला जे अयोध्यात प्राणप्रतिष्ठा झालं त्या दिवशीपासून आम्हाला केव्हा अयोध्येला यायला पाहिजे, केव्हा रामलल्लाचं दर्शन घ्यायला पाहिजे असं वाटत होतं। केव्हा घेईल आणि ते दिवस आज आम्हाला ते भाग्य मिळालं। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर यांच्या माध्यमातून आज सोलापुरातून जवळपास 1400 लोक आज अयोध्येत दाखल झाले आणि जवळपास 38 तास प्रवास करताना एक अर्धा मिनिटसुद्धा कुठल्याही प्रकारचा कंटाळा आलेला नाही। एकदम भक्तिमय वातावरणामध्ये, भजन संगीत गाण्यामध्ये, रामलल्लाच्या शुभ आशीर्वादमध्ये केव्हा अयोध्येत पोहोचलो अजिबात आम्हाला कळालं नाही। पण एवढंच आता आतुरतेने वाट पाहतो केव्हा आम्ही आंघोळ करून फ्रेश होऊन रामलल्लाचं दर्शन घेतो, केव्हा आमचा मंत्रमुग्ध होतो असं वाटत आहे। मी एवढंच सोलापूरच्या नागरिकांना, तमाम भारतीयांना विनंती करतो, आपण सर्वही एकदा अयोध्येत यावं आणि रामलल्लाचं दर्शन घ्यावं असं मी कळकळीत सगळ्यांना विनंती करतो। आणि मला जास्त बोलता येईना केव्हा रामलल्लाचं दर्शन घेऊ असं आतुरतेने वाट पाहतो। खूप खूप धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीचे सोलापूरच्या वतीने सुभाषबापू देशमुख यांच्या वतीने जो सोलापूर ते अयोध्यापर्यंत आम्हाला दर्शनासाठी घेऊन येऊन आम्हाला ते भाग्य मिळवून दिलेत, त्यांना मी आभार व्यक्त करतो। व तसंच हजारोच्या संख्येने सोलापुरातून आज अयोध्येमध्ये प्रवास करत आहे। आणि हा प्रवास करत असताना सोलापुरातून येताना रेल्वेमध्ये कुठलाही आम्हाला त्रास न होता आणि आज इथं आलो त्या निमित्ताने इथंही चांगलं सोयीस्कर चांगलं मिळालं आहे। एवढंही मी इथलं सरकारचं आणि मोदीजींचं तसंच योगी बुलढाणा बाबांना
मी धन्यवाद व्यक्त करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. कृष्णा साडी सेंटर, महिलांचं माहेरघर व मुलांचं आकर्षक वस्त्रदालन. कंचीवरम साडी, पैठणी, कंची साड्या, कॉटन साडी, वर्कवपट्टू साड्या, इरकल, बनारसी सारख्या अनेक आणि आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या, ड्रेस मटेरियल, जेंट्ससाठी पॅन्ट शर्ट, टोपी, टॉवेल, बेडशीट, चादर, सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज, जेंगीज, लाच्छा, ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध. एकदा अवश्य या आणि खात्री करा. कृष्णा साडी सेंटर, प्रोप्रायटर ममता कुमावत. संपर्क 8446 300221, गुरुनाथ नगर, प्लॉट नंबर 12, स्वागत नगर रोड, सोलापूर.